बघूया 100% बातम्या। देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोन नेत्यांनी विधान भवनातल्या लिफ्टमधून 2 मिनिटं एकत्र प्रवास केला। मात्र त्यांच्या एकत्र प्रवासानं राजकीय चर्चेला उधाण आलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातला राजकीय संघर्ष उभ्या महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे। पण विधिमंडळात हे दोन्ही नेते एका लिफ्टमधून दुसऱ्या मजल्यावर गेले आणि चर्चेला तोंड। अधिवेशनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकाच वेळी विधान भवनात दाखल झाले। लिफ्टची वाट पाहत असताना ठाकरे आणि फडणवीसांमध्ये संवाद झाला। त्यानंतर लिफ्ट खाली आली। त्यावेळी लिफ्टमध्ये असलेल्यांना फडणवीसांनी बाहेर यायला सांगितलं। काही लोक लिफ्टमधून बाहेर आले खरे, पण भाजपचे नेते प्रवीण दरेकर लिफ्टमध्येच थांबले। दरेकरांना पाहून उद्धव ठाकरेंनी त्यांना बाहेर काढायला सांगितलं। खरं तर उद्धव ठाकरे हे गमतीने म्हणाले, त्यामुळे दरेकर काही लिफ्ट बाहेर आले नाही। ठाकरे फडणवीसांनी 1.5 ते 2 मिनिटं लिफ्टमध्ये सोबत प्रवास केला। त्यानंतर दुसऱ्या मजल्यावर लिफ्टमधून बाहेर पडल्यानंतर ठाकरे आणि फडणवीसांच्या वाटा वेगळ्या झाल्या। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी विधान भवनाच्या एकाच लिफ्टमधून एकत्र प्रवास केला। विधान भवनातल्या लिफ्टमधील या नेत्यांमध्ये नेमका काय संवाद झाला याची उत्सुकता आहे। नेमका काय संवाद झाला हेही समोर आलंय। देवेंद्र फडणवीस दरेकर सभागृहात जाण्यासाठी लिफ्टच्या जवळ उभे होते। या लिफ्ट जवळ उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकर आले। दरेकर लिफ्टमध्ये शिरले। ठाकरे दरेकरांना म्हणाले, आधी याला बाहेर काढा। दरेकर म्हणाले, तुम्ही दोघं एकत्र जाणार असाल तर मी बाहेर जातो। तुमच्यातला संवाद मी बाहेर सांगणार नाही असं दरेकर म्हणाले। ठाकरे दरेकरांना म्हणाले, आधी तू बाहेर ये। माझ्या ओठावर एक आणि पोटात एक असं नसतं। दरेकरांनी मिश्किल वक्तव्य केलं। मी देखील सोबत येतो असं दरेकरांनी ठाकरेंना सांगितलं। या संभाषणानंतर ठाकरे फडणवीस नार्वेकर दरेकर एका लिफ्टमधून गेले। लिफ्टमधून बाहेर पडल्यानंतर ठाकरे फडणवीस वेगळ्या दिशेने गेले। देवेंद्र फडणवीसांच्या सोबत लिफ्टमध्ये झालेली भेट हा निव्वळ योगायोग होता असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। यातून राजकीय अर्थ काढू नये असंही ठाकरेंनी स्पष्ट केलं। या पुढच्या गुप्त बैठका लिफ्टमध्ये करू असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला। ठाकरेंच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान भवनात लिफ्ट जवळ भेट झाली। यावर बोलताना योगायोगानं ही भेट झाल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। लिफ्टमध्ये मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होतो। अनेकांना असं वाटलं असेल ते गाणं आहे ना, नाना करते प्यार, म्हणजे त्यांचा पाटोळींशी काही संबंध नाही। नाना करते प्यार म्हणून तुम्हीच हे कर बैठे असं काही नाहीये। ती एक योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती। या दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे लिफ्टमधून प्रवास केला। त्यावरून उद्धव ठाकरेंनी टोलेबाजी केली। बोलले की भिंतीला कान असतात आणि लिफ्टच्या भिंतीला कान नसतात। त्याच्यामुळे तुम्ही एक चांगली सजेशन केली की यापुढे आमच्या गुप्त बैठक आम्ही लिफ्टमध्येच करू। राज्यातल्या सत्ता संघर्षानंतर भाजपात आणि ठाकरेंच्या पक्षात विस्तव जात नव्हता। लोकसभा निवडणुकीत तर या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर यथेच्छ टीका केली। विधान भवनातल्या योगायोगाच्या या भेटीनंतर दोन्ही पक्षातली दरी कमी होणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांनी विधान भवनातल्या लिफ्टमधून एकत्र प्रवास केला। या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। मतभेदांकडून या दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन होणार का याची चर्चाही सुरू झाली आहे। विधान भवनाच्या लिफ्ट जवळ उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच वेळी आले। यावेळी प्रवीण दरेकर उपस्थित होते। यावेळी नेमका काय संवाद झाला हे प्रवीण दरेकरांनी सांगितलं। कोणीतरी असं सांगितलं की आपण दोघं एकत्रित आहात बरं वाटतं, तर उद्धवजी म्हणाले की ह्याला पहिलं बाहेर काढा। तर मी बोललो तुमचं अजून समाधान झालं नाही। बोललो माझी बाहेर जायची तयारी आहे, होताय का एकत्र, बोलता तसं करा। लिफ्टमधून आधी याला बाहेर काढा या ठाकरेंच्या वक्तव्यावर दरेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे। एक खरं आहे, म्हणजे मी विद्यार्थी सेनेत किंवा शिवसेनेत राज ठाकरे साहेबांसोबत काम करत होतो, तेव्हापासूनचा राग अजून त्यांच्या पोटातनं गेलेला नाहीये। राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो याकडे दरेकरांनी लक्ष वेधलंय। नाही, मला वाटतंय बघा, राजकारणात आम्ही कोण एकमेकांचे कायम शत्रू नसतो। राजकीय त्या ठिकाणी आमचं वैमनस्य असतं। एकूणच ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। मनभेदाकडून मनोमिलनाकडे दोन्ही पक्षांचा प्रवास सुरू होणार का याची चर्चा सुरू झाली आहे।
ठाकरे आणि फडणवीसांची विधान भवनात भेट झाली। या दोघांनी लिफ्टमधून केलेल्या प्रवासावरून राजकीय चर्चा सुरू झाली। दोन्ही नेत्यांनी राजकीय मतभेद बाजूला सारत राज्याच्या संस्कृतीचं दर्शन घडवल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जाते। ठाकरे फडणवीसांनी 1.5 ते 2 मिनिटं लिफ्टमध्ये सोबत प्रवास केला। त्यानंतर दुसऱ्या मजल्यावर दोन्ही नेते लिफ्टमधून बाहेर पडले आणि ठाकरे फडणवीसांच्या वाटा वेगळ्या झाल्या। पण या 1.5 ते 2 मिनिटाच्या लिफ्टमधल्या प्रवासावरून चर्चा रंगली नसती तरच नबल। त्यांचं प्रेम आहे आणि आमचंही प्रेम आहे, तर प्रेम असंच चालू राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना। मी तर गॉगल रोजच घालतो, त्यामुळे मी कोणाला डोळा मारतोय कळतच नाही। आमचे 3 लिफ्ट एकत्र झालेत, त्याच्यामुळे आमचे जेवढे भक्कम क्षमतेच्या लिफ्ट आहेत की अशी काय त्या ठिकाणी गरज आहे असं वाटत नाही। महाराष्ट्राची संस्कृती जपायचं काम अशा नेत्यांनी केलं पाहिजे, त्याचा चांगला मेसेज हा समाजामध्ये जातो, म्हणून मी याला कोणताही गैर समजत नाही। राजकारणात कधीच कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असं म्हटलं जातं। त्यामुळे ठाकरे फडणवीसांच्या एकाच लिफ्टमधल्या प्रवासावरून राजकीय चर्चा झाली नसती तरच नबल। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप आणि ठाकरेंच्या नेत्यांमध्ये यथेच्छ आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाल्या। एकमेकांवर वार पलटवार करण्याची एकही संधी दोन्ही बाजूंना सोडण्यात आली नाही। अशात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं, गारवा अनुभवायला मिळाला। संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील विधिमंडळातल्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या भेटीला त्यांच्या केबिनमध्ये पोहोचले। त्यावेळी तिथं उद्धव ठाकरेंसह त्यांच्या पक्षाचे आमदार उपस्थित होते। यावेळी चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना चॉकलेट भेट दिलं। विशेष म्हणजे यावेळी पाटलांनी ठाकरे गटाच्या अनिल परबांचं अभिनंदन केलं। कालच पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली, त्यात अनिल परब उमेदवार होते। विशेष म्हणजे परबांसमोर भाजपचा उमेदवार होता। पाटील यांनी परब यांचं ॲडव्हान्समध्ये अभिनंदन केलं। यावेळी उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये संवाद झाला। असंच प्रेम असू द्या असं यावेळी ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना सांगितलं। या संवादानंतर चंद्रकांत पाटील दानवेंच्या केबिनमधून निघून गेले। राजकीय मतभेद असले तरी मनभेद नसल्याचं या नेत्यांच्या भेटीतून समोर आलंय। चंद्रकांत पाटील यांची आज उद्धव ठाकरेंशी दानवेंच्या केबिनमध्ये भेट झाली। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे वातावरण काहीसं तापलेलं होतं, मात्र चंद्रकांत पाटील आणि ठाकरेंच्या भेटीत हलकं फुलकं वातावरण पाहायला मिळालं। मात्र भेटीवरून राजकारण सुद्धा तापलं। चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळात उद्धव ठाकरेंची भेट घेतली। त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला। यापुढे असंच प्रेम राहू द्या असं उद्धव ठाकरे म्हणाले। यावेळी चंद्रकांत पाटलांनी अनिल परबांचं ॲडव्हान्समध्ये अभिनंदन केलं। चंद्रकांत पाटलांच्या या भेटीनंतर राजकीय प्रतिक्रिया आल्या। आतापर्यंत मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दल जे काही आश्वासन दिलं होतं चंद्रकांत दादांनी, आज मला चॉकलेट देऊन गेले ते, तशीच ते योजनेचं चॉकलेट त्यांनी दिलं होतं जे पोकळ ठरलं। हे आता योजनेची चॉकलेट देऊ नका। अभिनंदन केलेलं नाहीये, शुभेच्छा आमच्या सगळ्यांनाच आहे। लोकशाहीमध्ये महोत्सवामध्ये जो जो उमेदवार उभा राहील त्याला शुभेच्छा आहे, पण अनिल परब यांना अभिनंदन करण्याची वेळ मतदार आणू देणार नाहीत। या भेटीनंतर राजकीय टोलेबाजी झाली। मात्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानं राज्यातलं राजकीय वातावरण तापलं होतं। मात्र चंद्रकांत पाटील आणि ठाकरेंच्या भेटीत हलकं फुलकं वातावरण पाहायला मिळालं। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं एकत्र लढत राज्यात चांगलं यश मिळवलं। आगामी विधानसभा निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे। जागा वाटपाबाबत लवकरच मवियात चर्चा सुरू होणार आहे। अशातच विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना महाविकास आघाडीला मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यावा लागेल असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। महाराष्ट्रामध्ये चेहऱ्याशिवाय, मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे। बिनचेहऱ्याचं सरकार किंवा बिनचेहऱ्याची महाविकास आघाडी अजिबात चालणार नाही। लोकांना चेहरा द्यावाच लागेल असं संजय राऊतांनी ठणकावून सांगितलं। पण बिनचेहऱ्यांचं महाविकास आघाडी किंवा बिनचेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही, लोक स्वीकारणार नाही, लोकांना चेहरा द्यावाच लागेल। राज्यातल्या जनतेनं मवियाचं सरकार असताना उद्धव ठाकरेंचं नेतृत्व पाहिलंय असं राऊत म्हणाले। या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं। लोकसभेतलं मतदान अनेक घटकांचं हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून सुद्धा झालेलं आहे। राऊतांच्या या विधानानं मवियात सीएम पदावरून आतापासूनच झुंपण्याची शक्यता आहे।
महाविकास आघाडीला लोकसभेला सामोरं जाताना सीएम पदाचा चेहरा द्यावा लागेल असं वक्तव्य ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊतांनी केलं। महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या नेत्यांकडून याबाबतची प्रतिक्रिया आली। मवियाला आगामी निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यावाच लागेल या संजय राऊतांच्या वक्तव्यानं मवियाच्या घटक पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या। वैयक्तिक इच्छा व्यक्त करायला हरकत नाही, मात्र मवियाच्या बैठकीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत निर्णय होईल असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलंय। तर कोणत्याही पदापेक्षा मवियाचं सरकार आणण्यासाठी सगळ्यांनी एकत्र राहण्याची गरज पवारांच्या पक्षाच्या नेत्यांनी अधोरेखित केली। जागा वाटपाचा प्रश्न आहे आणि फेस असेल की नाही त्याच्यावरही चर्चा कदाचित करण्याचा विषय आला तर तेही करू। तर या सगळ्या गोष्टी मी वैयक्तिक काही म्हणण्यापेक्षा त्या बैठकीमध्ये हा निर्णय होईल। पदासाठी लढण्यापेक्षा विचारासाठी लढत या राज्यामध्ये भाजपला हद्द पार करण्याची खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे। आणि एकत्रित बसून या सगळ्याचा निर्णय करू शकू। फारसे काही मतभेद आहेत कोणात असं मला वाटतं। उद्धव ठाकरे यांचा चेहरा असेल ते आता एकत्रित बसून चर्चा होईल। मविया मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणार का आणि तो कोण असेल याची चर्चा आतापासून सुरू झाली आहे। संजय राऊतांच्या माध्यमातून महाविकास आघाडीनं मोठी खेळी केली। उद्धव ठाकरेंना सीएम पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायला ठाकरे गटानं शिवसेनेनं सुरुवात केली आणि याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी महायुतीची चांगलीच फिरकी घेतली। परिणामी महायुतीची अडचण निर्माण झाली। महाविकास आघाडीचे चाणक्य संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांच्या समोर चेहरा द्यावा लागेल असं वक्तव्य केलं। तर उद्धव ठाकरेंनी मवियाच्या सीएम पदाच्या चेहऱ्याबाबत बोलताना थेट महायुतीवर सवालाच्या फैरी झाडल्या। पहिल्या प्रथम महायुतीमध्ये त्यांच्या अपयशाच्या धन्याचा चेहरा समोर येऊ द्या, कारण ते एकमेकाकडे बोटं दाखवते, तुमच्यामुळे आम्ही पडलो त्यांच्यावर तो चेहरा येऊ द्या। आमचा महाविकास आघाडीचा चेहरा योग्य वेळेला आम्ही आणू। महायुतीचा सीएम पदाचा चेहरा कोण यावर थेटपणे भाष्य करणं भाजप नेत्यांनी टाळलंय। हे तर आमच्याकडे आम्ही तर कोणी दावा करत नाहीये, हा होईल का तो होईल का तो होईल। आमच्याकडे तिन्ही पक्ष मिळून ठरवतील, वरती आमचे हायकमांड आहेत पक्ष श्रेष्ठ दिल्लीला, ते त्या संदर्भामध्ये बोलतील, ते ठरवतील, पण आम्ही आता असं भानगडी करत नाहीये। संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंच्या रूपानं त्यांचा हुकमी एक्का टाकलाय। आता महायुती कुणाचा पत्ता टाकणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। त्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली। या सरकारचा निरोप घेण्याचं अधिवेशन आजपासून सुरू झालंय असं टीकास्त्र उद्धव ठाकरेंनी डागलं। गेल्या 2 वर्षात केलेल्या कोणत्या योजना पूर्ण झाल्या हे त्यांनी सांगावं असं आव्हान उद्धव ठाकरेंनी सरकारला दिलं। राज्य सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात विविध घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे, त्यावर उद्धव ठाकरेंनी टोला हाणलाय। जो काही घोषणांचा पाऊस पडेल हा गाजर संकल्प असणार आहे। राज्य आणि केंद्र सरकारवरही उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला। हे लिकेज सरकार आहे, कारण राम मंदिराच्या गाभाऱ्यात सुद्धा लिकेज झालेलं आहे, पेपर फुटी झालेली आहे, पेपर सुद्धा लीक होत आहेत, मंदिर सुद्धा लीक होत आहे। लाडकी बहीण योजनेप्रमाणे लाडका भाऊ योजना आणा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली। लाडकी बहीण योजना आणा, पण तुम्ही आता मुली आणि मुलांमध्ये भेदभाव करू नका, लाडका भाऊ म्हणून पण आणा। यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला। असा राज्यात नव्हे देशात दुसरा कोणताही शेतकरी नसेल की जो हेलिकॉप्टरने स्वतःच्या शेतात जातो आणि पंचतारांकित शेती करतो, विशेषतः अमावस्या पौर्णिमेला वेगळं पीक काहीतरी काढतात असं माझ्या कानावर आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली। तर तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून निवडणुकीच्या आत तुम्ही ती अंमलबजावणी करा। राज्य सरकारकडून केवळ घोषणा केल्या जातात, अंमलबजावणी होत नाही अशी टीका ठाकरेंनी केली। राज्य सरकारचं निरोपाचं अधिवेशन असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली। उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले। आपलं सरकार फील्डवर उतरून काम करणारं सरकार असल्याचं सांगत उद्धव ठाकरेंना त्यांनी जोरदार टोला लगावलाय। उद्धव ठाकरे आणि फडणवीसांनी विधानभवनात लिफ्टमधून एकत्र प्रवास केला, त्यावरून मुख्यमंत्र्यांनी जोरदार टोलेबाजी केली। कोणी लिफ्ट मागितली तर ते 6व्या मजल्यापर्यंत ती लिफ्ट काय पोहोचू शकणार नाही। उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचा मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला। लंडन मधल्या पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती केव्हाही बरी की नाही। शेतकऱ्यांना सरकारनं सर्वतोपरी मदत केल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। आता ते बांद्रा ते बांदा कधी पाहिलंय का? कसं शेतकऱ्याचं दुःख कळेल, त्याला शेतावर जावं लागतं। यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंवरही त्यांनी निशाणा साधला। बहीण पण करू, लाडका भाऊ पण करू, पण बोलणाऱ्यांचे भाऊ कुठे आहेत?
कुठे आहेत भाऊ? त्यांनी तर विचार करावा, आत्मपरीक्षण करावं, का सगळे भाऊ गेले? शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे प्रश्न सरकार सोडवत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. बीड लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला. बीडमधल्या या निकालानंतर शिवसेना पदाधिकाऱ्याची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये बजरंग सोनवणेंना कशा प्रकारे मदत केली याची कबुली देण्यात आली. दरम्यान या ऑडिओ क्लिपची न्यूज 18 लोकमत पुष्टी करत नाही. लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यानं बजरंग सोनवणेंना मदत केल्याची कबुली देणारी ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये. शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश खांडे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमधला हा संवाद असल्याचं बोललं जात आहे. न्यूज 18 लोकमत या ऑडिओची पुष्टी करत नाही. निवडणुकीत बजरंग सोनवणेंना कशी मदत केली याबाबतचं हे संभाषण आहे. बाकी 376 बूथवरली सगळी यंत्रणा मी बाप्पाला देऊन टाकली. हे तितकंच बरोबर प्रमाणे दिली ह्यावेळेस. म्हणजे मी माझ्या आयुष्यात पंकजा मुंडेला पहिल्यांदा धोका दिला. दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची भूमिका बीडमधल्या भाजप नेत्यांनी घेतली आहे. जर कुणी चुकीचं काम केलं असेल तर त्याला पक्षांचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्या कानावर घालून या संदर्भामध्ये काय ते निर्णय. दरम्यान या संदर्भात न्यूज 18 लोकमतनं कुंडलिक खांडेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा फोन बंद आहे. आता या प्रकरणी महायुतीचे नेते काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गेल्या काही महिन्यांपासून भाजप प्रवेशासाठी इच्छुक आहे. तशी घोषणा त्यांनी केली. भाजपच्या उमेदवार आणि त्यांच्या सून रक्षा खडसे यांचा प्रचारही त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा भाजप प्रवेश होईल असं बोललं जात होतं, मात्र अजूनही हा प्रवेश झालेला नाही. विधिमंडळ परिसरात एकेकाळी भाजपात असलेले एकनाथ खडसे आणि भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांची भेट झाली. यावेळी त्यांच्यातल्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाला. यावेळी भाजपचे आमदार अतुल भातखळकर उपस्थित होते. यावेळी बोलताना मागून येणाऱ्यांना संधी मिळते, नव्यानं येणाऱ्यांना संधी मिळते, आपल्याला सांगतात थांबा थांबा, हे वाईट आहे, अशा शब्दात खडसे माधुरी मिसाळ यांच्याकडे नाराजी व्यक्त करताना दिसले. दरम्यान भाजपमध्ये कोणतीच खदखद नसल्याचं भाजप नेत्यांनी म्हटलं. माझं असं बिलकुल मत नाही. ही भारतीय जनता पार्टी एका ध्येयावर चालणारी पार्टी आहे. त्यामुळे कार्यकर्ता म्हणून आम्ही प्रामाणिकतेनं काम करावं, देशाची सेवा करावी, पार्टीच्या माध्यमातून एवढं आम्हाला शिकवलेलं आहे. आम्ही त्याच शिकवणीवर चालू आहे. एकनाथ खडसेंचा भाजपात अजून प्रवेश झालेला नाही. त्यात खडसेंनी व्यक्त केलेल्या भावनेची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली. आता सर्व राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत. पण लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे महाविकास आघाडीच्या शिडात चांगलीच हवा भरली आहे. त्यामुळे आता शरद पवारांच्या पक्षानं भाजपसोबत गेलेल्या अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला डिवचायला सुरुवात केली. एकीकडे पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे राजकीय टीकेचा वर्षाव सुरू आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं महायुतीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोशल मीडियावर डिवचलंय. थोरल्या पवारांच्या पक्षानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत महायुतीवर जोरदार निशाणा साधलाय. महाराष्ट्राच्या जनतेनं लोकसभेच्या निकालात शिकवलेला धडा, कमळातली बेडकं का विसरतात? लोकसभेतल्या या कामगिरीनं महाविकास आघाडीतील नेत्यांचा आत्मविश्वास दुणावलाय. त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटू लागलेत आणि त्यातूनच ही टीका करण्यात आली आहे. ज्यांनी कोणी केलं असेल त्याच्या मेंदूची तपासणी केली पाहिजे. कदाचित स्वतःबद्दल तो बोलतोय काय हे बघितलं पाहिजे. शरद पवार यांच्या पक्षानं नेमका कुणावर निशाणा साधलाय? त्यांच्या दृष्टीनं महायुतीतला बेडूक कोण आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पण आता या टीकेनं आगामी काळात राजकीय चिखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिकांचं जर नुकसान झालं तर त्याची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना पीक विमा दिला जातो. त्यासाठी पीक विमा काढावा लागतो. मात्र या पीक विमा कंपन्यांच्या कारभाराचा फटका छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्यांना बसला. पीक विमा की शेतकऱ्यांची थट्टा असा सवाल व्यक्त केला जातो. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ, यात मराठवाड्यातला शेतकरी नेहमी होरपळला जातोय. नुकसान झालेल्या शेतीची नुकसान भरपाई मिळावी यासाठी पीक विम्याचा शेतकऱ्यांना आधार असतो. मात्र वैजापूर तालुक्यातल्या बाबुळगाव खुर्द इथले शेतकरी बाळू तुपे आणि रामहरी तुपे यांना अनुक्रमे 77 आणि 193 रुपयांची रक्कम पीक विम्यापोटी त्यांच्या खात्यात जमा झाली. या प्रकाराबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरेंनी यावरून सरकारवर निशाणा साधलाय. सरकारने विमा कंपनीने विमा टाकलेला आहे फक्त 70 रुपये. आता सरकारनेच सांगावं आम्ही त्या 70 रुपये नेमकं करायचं काय? कमी 150 रुपये खर्च आला आणि 70 रुपये ते कस काय आले? एका रुपयात पीक विम्याची घोषणा केली होती.
पण शेतकऱ्याच्या खात्यात केवळ 70 रुपये काही ठिकाणी जमा झालेले आहेत. अशी म्हणजे सगळे चित्रविचित्र ह्या गोष्टी चाललेल्या आहेत. पीक विमा की शेतकऱ्यांची थट्टा असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय. सरकारने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना योग्य तो पीक विमा मिळेल यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. देशभरात गाजत असलेल्या नीट घोटाळ्याचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्याचं समोर आलं. या प्रकरणी ATS कडून तपास सुरू आहे. या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास आता CBI कडे सोपवण्यात आला. नीट घोटाळ्या प्रकरणी आरोपी संजय जाधव आणि जलील पठाण यांना येत्या 2 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय जाधव आणि जलील पठाणची चौकशी सध्या सुरू आहे. या चौकशीत त्यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. आमच्यासारखे अनेक सब एजंट मराठवाड्यात इतर ठिकाणी असल्याची माहिती या दोघांनी दिली आहे. आपला संबंध केवळ इरण्णा कोनगलवार याच्यासोबत असून इरण्णाचे असंख्य एजंट असल्याची माहिती दोघांनी दिली आहे. या दोघांच्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी 28 जणांची चौकशी केली. मात्र हे पीडित की सब एजंट याबद्दल पोलीस संभ्रमात आहेत. या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार गंगाधर असून दिल्लीत राहून इरण्णाशी त्याचा संबंध असल्याची माहिती चौकशीतून समोर आली. हेच ते शिवाजीनगर पोलीस स्टेशन आहे. याच पोलीस ठाण्यामध्ये आरोपी संजय जाधव आणि जलील पठाण हे आहेत आणि त्यांनी काल पोलिसांना अशी कबुली दिलेली आहे की आमच्यासारखे अनेक एजंट जे आहेत ते राज्यभर किंवा मराठवाड्यामध्ये असू शकतात. लातूरातील नीट रॅकेट प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवण्यात आल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे. आषाढी यात्रेचा सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला. आषाढी वारीच्या निमित्तानं राज्यभरातील विविध भागातल्या संतांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. वारकरी मोठ्या संख्येनं पालखी सोहळ्यात सहभागी झाले. संत मुक्ताईंच्या पालखीचं जालना जिल्ह्यात आगमन झालं. 300 वर्षांची परंपरा असलेल्या या पालखीचं 18 जूनला मुक्ताईनगरमधून प्रस्थान झालं. जळगाव जिल्हा आणि बुलढाणा जिल्ह्यानंतर आज पालखीचं जालना जिल्ह्यात आगमन झालं. आणखीन 400 किलोमीटरचा प्रवास करून येत्या 14 तारखेला ही पालखी पंढरपुरात पोहोचणार आहे. दरम्यान या पालखीत जवळपास 100हून अधिक छोट्या मोठ्या दिंड्या सामावून घेत हजारो वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होतात. 200-250 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला आहे. उरलेला 400 किलोमीटरचा प्रवास आणि जवळजवळ 15 ते 20 दिवसाचा प्रवास सगळा आम्ही करत आहोत आणि आता जालना, बीड आणि उस्मानाबाद आणि सोलापूर 4 जिल्ह्यातील प्रवास करून हा पालखी सोहळा आपल्या दशमीपर्यंत पंढरपूरला पोहोचणार आहे. संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे रवाना झाली आहे. संत नामदेवांचं जन्मगाव असलेल्या नरसी नामदेव इथून पालखीचं प्रस्थान झालं. या पालखीत मोठ्या संख्येनं वारकऱ्यांचा सहभाग आहे. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या. 100% बातम्या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.